52 लाखाचा मोबाईल चोरी प्रकरणी मुख्य आरोपी झारखंडमधून जेरबंद, 2 साथीदार फरार, मुद्देमालाचा शोध कायम। तळोद्यातील लखन वडवाणी यांचा गुरुकृपा मोबाईल शॉपमध्ये झालेल्या तब्बल 52 लाख रुपयांचा मोबाईल चोरी प्रकरणी तळोदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीला झारखंड राज्यातून अटक केली आहे। मात्र चोरीतील मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नसून त्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे। दरम्यान चोरीस गेलेल्या काही मोबाईलचे नेटवर्क बांगलादेशात सुरू होत असल्याचा संशय असल्याने आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे। तळोदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने झारखंडमधील बांगलादेश बॉर्डरवर असलेला मजहर टोला राजमहल जिल्हा साहिबगंज येथून मुख्य आरोपी मोहम्मद साबिर मुस्तफा शेख याला अटक केली आहे। चौकशीत त्याने रेकी करून साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यातील इस्माईल नसरू शेख व सय्यद हुसेन नूर इस्लाम शेख हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ते चोरीस गेलेले काही मोबाईलचे नेटवर्क बांगलादेशात सुरू होत असल्याचे संशय असून त्या अनुषंगाने मुद्देमालाचा शोध सुरू आहे। आरोपी विरुद्ध मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यातही दुकानफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ, विशाल नागरे, मुकेश तावडे, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील व दादाभाई वाघ यांनी केले आहे। मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी फरार आरोपींसह 52 लाखाचा मुद्देमालाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे।